नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1300+ जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 10वी 12वी पदवीधर उत्तीर्ण असाल विविध संवर्गातून तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये अधिकारी, सहाय्यक, लिपिक संवर्गातली पदे भरली जात आहेत। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एम्स मार्फत। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांच्या मार्फत कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन या ठिकाणी घेतली जात आहे, ज्यामध्ये विविध ज्या एम्स आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील एम्स नागपूर सुद्धा दिसेल, ज्यानुसार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी या ठिकाणी मिळू शकते। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो। सो एम्स मार्फत रिक्रुटमेंट होत आहे। देशभरात जी विविध एम्स रुग्णालय आहेत त्यामध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण मिळणार आहे। प्लस एक्झाम सेंटर मात्र नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळेल। सो त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण भरपूर पदे या ठिकाणी भरली जात आहेत। आता वेगवेगळी भरपूर पदे आहेत मित्रांनो, सर्व पदे या ठिकाणी कव्हर करणे पॉसिबल नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे काही महत्त्वाची पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। त्याचबरोबर नागपूरमधील काही पदांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊन या ठिकाणी अप्लाय करू शकता। आता काही महत्त्वाच्या पदांमध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ऑफिस सुपरडिटेंडंट यासारखी पदे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्ही बघितला तर पुणे सारख्या लोकेशनला सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण त्या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तयारी करणे यासाठी आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी जे ICMRचं रुग्णालय आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी, आणि नागपूर येथे एम्स या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकतं। सो त्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता। वॅकन्सीची माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, लोअर डिव्हिजनल क्लर्क, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, अपर डिव्हिजनल क्लर्क यासारखी पदे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे। यामध्ये सुद्धा वॅकन्सी चांगल्या आहेत। फॉर एक्झाम्पल ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटच्या पदासाठी या ठिकाणी 52 जागा तुम्ही दिल्ली या ठिकाणी पाहू शकता। सो या बेसिसवर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे। अर्थात अप्लाय करताना कॉमनमध्येच अप्लाय करायचा आहे, नंतर तुमचं सिलेक्शन जसं होणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी ठिकाण मिळेल। मात्र सध्या या ठिकाणी अप्लाय करणे फार महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त फार्मासिस्ट ग्रेड 2, डिस्पेन्सिंग अटेंडंट, स्टोअर कीपर यासारखी पदे सुद्धा या ठिकाणी भरली जात आहेत, ती तुम्ही पाहू शकता। कॅशियर, ज्युनियर अकाउंटंटची पदे सुद्धा या ठिकाणी भरपूर आहेत, ज्यासाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त असिस्टंट स्टोअर ऑफिसर, ज्युनियर स्टोअर ऑफिसर, स्टोअर कीपर कम क्लार्क यासारखी पदे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। स्टोअर कीपरचं तुम्हाला या ठिकाणी नागपूर या ठिकाणी पाहू शकता पद आहे, ज्यासाठी 4 जागा आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकते। अप्लाय करताना कॉमन करायचं आहे, नोकरी ठिकाण त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करता येईल। या व्यतिरिक्त या ठिकाणी ज्युनियर स्केल स्टेनो हिंदी, पर्सनल असिस्टंट टू प्रिन्सिपल, प्रायव्हेट सेक्रेटरी, स्टेनोग्राफर ही पदे सुद्धा भरपूर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड 1, सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड 2 याची पदे सुद्धा अवेलेबल आहेत, ती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या व्यतिरिक्त ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपीच्या जागांसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे। तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या संवर्गातील भरपूर पदे, 36 संवर्गातली पदे किंवा त्याच्यापेक्षा जास्त संवर्ग आहेत, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। मी काही महत्त्वाची पदे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो, पदांसाठी काही महत्त्वाचे मी तुम्हाला क्वालिफिकेशन सुद्धा सांगत आहे। अर्थात सर्व पदांसाठी 36 किंवा त्याच्यापेक्षा जास्त संवर्ग आहेत सांगता पॉसिबल नाही आहे मित्रांनो, त्यामुळे मी काही नागपूरच्या पदांसाठी माहिती सांगत आहे। इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। मी नागपूरची माहिती सांगतो याचा अर्थ त्या ठिकाणीच अप्लाय करणे असं नाही आहे मित्रांनो। इतर ठिकाणी ज्या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। कॅशियरसाठी एज लिमिट बघून घ्या, 21-30 वर्ष ओपनसाठी, पे लेवल 4 मिळत आहे, कॉमर्समधली डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त स्टोअर कीपरच्या पदासाठी मित्रांनो डिग्री असणे आवश्यक आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा डिग्री मटेरियल मॅनेजमेंटला और डिग्री तुमची मटेरियल मॅनेजमेंटमध्ये असेल तरी अप्लाय करू शकता। लॅब अटेंडंट सारखी पदे आहेत मित्रांनो, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमधला डिप्लोमा आणि एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी अप्लाय करू शकता। पर्सनल असिस्टंट नागपूरला पद आहे, डिग्री त्यानंतर स्किल टेस्ट नॉर्म्स तुमचे असणे आवश्यक आहेत या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। या सर्व पदांसाठी मित्रांनो क्वालिफिकेशन तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अगेन मी सांगत आहे ते पाहू शकता आणि त्या बेसिसवर अप्लाय करू शकता।
सर्व पदांसाठी SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, हँडिकॅपला 10 वर्ष रिलॅक्सेशन, एक सर्व्हिसमॅन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू होत आहे. सर्व्हिस प्लस 3 इयर्स जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार. सो या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर एज रिलॅक्सेशन अवेल करू शकता. त्यानंतर बघा या ठिकाणी डेट आणि सेंटर ऑफ एक्झामिनेशन हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी डेट ऑफ एक्झामिनेशन त्यांनी टेंटेटिव्हली सांगितलं की 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या दरम्यान होईल तुमची एक्झाम. एक्झामिनेशन सेंटर्स ऑल मेजर स्टेट्स युटीज ऑफ इंडिया, थोडक्यात जे काय राज्य आहेत आणि युनियन टेरिटरी आहेत त्यामध्ये तुमचं एक्झामिनेशन सेंटर राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. नोकरी ठिकाण चांगलं असेल मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकतं. त्यानंतर बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी. ऍप्लिकेशन फी एक निगेटिव्ह साईड आपल्याला म्हणता येईल, डाऊन साईड या भरतीची, कारण एक्झामिनेशन फी भरपूर आहे मित्रांनो. ज्यामध्ये जनरल OBC कॅन्डिडेटला 3000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. अर्थात एमच्या जे काही रिक्रुटमेंट होत असतात त्यामध्ये हायर साईडलाच फी आपल्याला पाहायला मिळते. SC ST हँडिकॅप EWS कॅन्डिडेटला 2400 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. अपंगांना कोणतीही फॉर्म पे घेतलेली नाही. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र इतर सर्व कॅन्डिडेट्सला या ठिकाणी हायर फी तुम्हाला पाहायला मिळत आहे. या बेसिसवर तुम्ही जर फी भरणार असाल तर नक्कीच त्या ठिकाणी प्रिपरेशन चांगली केली पाहिजे. फी नॉन रिफंडेबल असेल त्यामुळे तुम्ही त्यानुसार प्रिपरेशन करू शकता. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे डेट्स बघा. क्लोजिंग डेट्स या ठिकाणी 2 डिसेंबर दिलेले आहे. अर्थात 14/11/2025 पासून 2/12/2025 पर्यंत अप्लाय करायचा आहे. लगेच डिसेंबरमध्ये मित्रांनो या ठिकाणी एक्झाम होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे रिक्रुटमेंट प्रोसेस फार लवकर पार पडली जाणार आहे. तुम्ही लवकर हा जॉब मिळवू शकता. अर्थात सांगितल्याप्रमाणे एक डाऊन साईड आपल्याला एक्झामिनेशन फीची म्हणता येईल. मी शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो. डिटेलमध्ये अधिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. नक्कीच एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. पुणे या ठिकाणी किंवा नागपूर या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण राहू शकतं. अर्थात ऑल ओव्हर इंडिया सुद्धा भरपूर जागा आहेत ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि या भरतीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहता येतील, जिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल. धन्यवाद.